मंडळी, तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत। आजचा ब्लॉग असणार आहे काहीतरी टाकाऊपासून टिकाऊ, म्हणजेच रिसायकल करण्याचा। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील, इथे माझ्याकडे केलॉग्सचे रिकामे डबे आहेत। हे व्यवस्थित रेक्टँग्युलर शेपमध्ये आहेत। असे 2 डबे माझ्याकडे आहेत। आता याच्यापासूनच आपण काहीतरी उपयोगी बनवणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। यासाठी याचबरोबर मला आणखीन जे साहित्य लागणार आहे ते आपण पाहू। आपल्या घरामध्ये असलेले कुठलेही रिकामे डबे, कार्डबोर्डचे, पुठ्ठ्याचे, म्हणजेच काही हे असे यूज अँड थ्रो कटलरीचे बॉक्सेस घरी येतात ते। आता आपल्याकडे हे जे डबे आहेत त्यावरच आपण हे यूज अँड थ्रो कटलरीचे जे डबे येतात त्याचं एक लीड घेऊयात आणि ते लीड त्याच्यावर अशा प्रकारे ठेवूयात। पहिल्यांदा बघायचं सगळ्यात आधी की तुमच्याकडे जो पण काय अवेलेबल डबा आहे त्याच्यामध्ये हे डबे असे व्यवस्थित आत जात आहेत का। हे व्यवस्थित असे आत गेले पाहिजे ने, व्यवस्थित आत जात आहेत का हे पहा। जर ते होत असेल तर वेल अँड गुड। आता आपण काय करणार आहोत, याच डब्यांवर हे लीड जे आहे त्याची मार्किंग करून घेणार आहोत। जे पण काही लीड आहे त्याच्या थोडंसं पुढे मागे जागा ठेवा आणि मगच मार्किंग करा। एकदम कट टू कट मार्किंग करू नका, ठीक आहे। मी एवढं लीड आहे आणि मी थोडीशी पुढे जागा एवढी ठेवलेली आहे। आता सेम आणखीन एक इथे बसू शकतं, सो आपण त्याचंही कटिंग करून घेणार आहोत। हे पहा, आता आपले सगळे बॉक्स कापून झालेले आहेत। ते काही अशा प्रकारे दिसत असतील तुम्हाला। हे स्टॅक केले तर हे आपल्याला असे दिसतील, ज्याच्यामध्ये आपण सहज असे डबे ठेवू शकतो। ओके, सो हे असं स्टॅकर तयार करायचे, पण ते करण्यापूर्वी त्याला आपल्याला स्टर्डी बनवायचे आणि त्या हार्ड थोडंसं व्हावं ते, जेणेकरून आपण जेव्हा सामान त्याच्यामध्ये ठेवू त्यावेळेस ते सामान उचलेल, बेंड होणार नाही। त्यासाठी आपण असाच एखादा जाड पुठ्ठा घ्यायचा आहे, कार्डबोर्ड, आणि तो आपण आतमध्ये बसवणार आहोत, जेणेकरून याचा बेस जो आहे तो आणखीन कडक होईल। सो त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, सिंपल हे जे बॉक्सेस आहेत त्याच्या आकारामध्ये आपण रेक्टँगल शेप कापून घेणार आहोत आणि आतमध्ये त्याला पेस्ट करणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपला छोटा शेल्फ तयार झालेला आहे। मी जे काही जॉईंट्स आहेत ते जे बॉक्सेस आहेत ते एकमेकाला जॉईन केलेले आहेत। त्याच्यानंतर थोडासा टिश्यू पेपरचा एक लेअर दिलेला आहे, जेणेकरून तो एक फर्म व्हावा। त्याचबरोबर हे सगळेच एकमेकांना चिटकून व्यवस्थित राहावे यासाठी आपला ट्रान्सपरंट जो आहे टेप, या ट्रान्सपरंट टेपने मी त्याला इथे साइडने व्यवस्थित रॅप करून घेतलेलं आहे, जेणेकरून तो स्टर्डी राहावा, ठीक आहे। त्याच्यानंतर बॅक साइडला सुद्धा मी जो ट्रान्सपरंट टेप आहे त्याच्या एक लेयर दिलेला आहे, तशा 3 लेयर्स दिलेल्या आहेत इकडे।
सो ते बॅक साईडनं पण म्हणजे तो खोलल्या जाणार नाही आणि आपण त्याच्यावर जो हा पेपर चिटकवणार आहोत तोही व्यवस्थित बसला जाईल. हा माझ्याकडे एक गिफ्ट रॅपिंग पेपर होता, मी त्याचाच उपयोग याला चिटकवण्यासाठी करणार आहे. आपण हा पूर्ण बॉक्स आता ह्या गिफ्ट रॅपिंग पेपरने व्यवस्थित चिटकवून घेऊयात. हे पेपर चिटकवायच्या आधी तुम्हाला जे पण काही टचवर्क करायचं आहे म्हणजे हा जो टिश्यू पेपर आहे तो चिटकवणं म्हणा किंवा ते बॉक्सेस एकमेकांना एकदम चिटकून स्टडी जो आहे तो राहावा यासाठी ट्रान्सपरंट टेपने त्याला फायनल चिटकवून घेणं ते म्हणा ते करून घ्या. एकदा का ते झालं की मग आपण त्याच्यावर आपण जो पण काही आपल्याकडे पेपर आहे किंवा तुमच्याकडे स्टिकी आजकाल वॉलपेपरचे मिळतात वूड इफेक्टवाले, ते जर असतील तुमच्याकडे तर तेही तुम्ही स्टिक करू शकता पेपर. मंडळी, आपला शेल्फ तयार झालेला आहे, हा पाहू शकता तुम्ही. रॅपिंग पेपरने मी व्यवस्थित त्याला डेकोरेट करून घेतलेला आहे. टॉप, बॉटम, साइड आणि बॅक सगळीकडे आपण ते पेपर चिटकवून घेतलेला आहे. डोअरचं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. सो सेम असे आपण हे तिन्ही कट करून घेऊया. ठीक आहे. हे पहा, आपले चारीच्या चारी जे डोअर्स आहेत ते तयार झालेले आहेत. त्यांना सगळ्यांना टिश्यू पेपर व्यवस्थित रॅप करून घेतलेला आहे, चिटकवून घेतलेला आहे. आता याला आपला फायनल जो आहे पेपर तो रॅप करून घ्यायचा आणि व्यवस्थित ते डोअर्स फायनल करून घ्यायचे. हे पहा, आता आपले जे डोअर्स आहेत हे असे शेल्फला जे आपण लावणार आहोत ते तयार झालेले आहेत. आपण आता त्याला वर्किंग मेकॅनिझम मध्ये आणूया. आता आपण फर्स्ट ऑफ ऑल हे जे याचं लीड असतं, या आपण जे डबे वापरणार आहेत त्याचं लीड असतं, ते टाकून न देता तेच आपण असं चिटकवणार आहोत. ओके. सो आता आपल्या सगळ्या जे डोअर्स आहेत त्याला आपण हे असे लीड्स प्रत्येकी चिटकवून घेऊया. ते लीड्स चिटकवण्यासाठी मी हार्ड ग्लूचा उपयोग करते आहे. माझ्याकडे हा मल्टीफिक्स म्हणून आहे जो कुठलाही सरफेस चिटकवायला मदत करतं. प्लास्टिक किंवा रबरचं म्हणा, लाकडाचं म्हणा, सगळे या हार्ड ग्लूने चिटकू शकतो. तर याच्या मदतीने मी आता सगळे चिटकवून घेणार आहेत डोअर्सला ते लीड. चला तर मग काही औषधांची झाकणं आहेत ज्याचा आपण स्टँड म्हणून उपयोग करणार आहोत. हे व्यवस्थित असं प्लेस करून याच्यावर ठेवणार आहोत. सो आता आपण नेक्स्ट हार्ड ग्लूने आपल्या हार्ड ग्लूने हे स्टँड्स याच्यामध्ये बसवून घेऊयात कबर्डमध्ये आपल्या.
शेल्फ जे आहेत त्याचे हे डबे तयार आहेत. सो पुन्हा एकदा मी सांगते, मी लीड तसंच ठेवलं जेणेकरून वजन जर आपण वजनदार जास्त गोष्टी ठेवल्या तर हे बेंड होणार नाही, कारण किती झालं तरी हा कार्डबोर्ड आहे. सो या कार्डबोर्डला एक्स्ट्रा जी स्ट्रेंथ देतं ते त्याच झाकणं या लीड ने मिळते याचं डब्याच्या. सो मी तो खाली ठेवलेला आहे तो, आणि आपला जो डोअर आहे तो कनेक्ट केलेला आहे, प्लस त्याच्यावर हा डबा पण कनेक्ट करून घेतलेला आहे. आपला जो यूज अँड थ्रो मटेरियल जे मिळतं आपल्याला जेवणासाठी. आणि त्याच्याबरोबरच मी आणखीन एक गोष्ट केली आहे, मी एक धागा जो आहे तो इथे बांधून घेतलेला आहे सुई दोऱ्याने, हे आणखीन फर्म व्हावं जेणेकरून हे ओढताना हे निसटणार नाही डोर आणि हे डबा वेगळा होणार नाही. यासाठी मी सगळ्यांना एका एका टाक्याने सिक्युअर्ड करून घेतलेलं आहे. सो आपली शेल्फ बनवून तयार आहे. हे पाहता तुम्ही, मी ओपन करून ठेवलेली आहे ती. एक एक लावून टाकूयात.